श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1880व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण सप्तमी, बुधवार दिनांक 18 जून 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/2/1995, बैठक क्रमांक 181। परमपूज्य महाराजांनी जानेवारी 1995 मध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज भाग 33। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात, सर्वसामान्य माणसांना त्यांचे जीवन सर्व भोग भोगूनच संपवावे लागते। ईश्वरी शक्तीचा त्यांना सहवास व मार्गदर्शन जर लाभले तरच त्यांचे जीवन थोडेफार सुखमय होऊन भोग भोगण्यास सामर्थ्य मिळत असते। या सर्व घटना ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणेच घडत असतात। ईश्वरी शक्तीचा सहवास व मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रारब्धच लागत असते, परंतु तेच ईश्वरी शक्तीचा सहवास प्रारब्धात मिळणार नसेल तर त्याला दुर्बुद्धी सुचून त्या शक्तीपासून दूर जावे लागते। संत तुकाराम व त्यांची पत्नी आवडाबाई यांच्या बाबतीतही तसेच घडले। संत तुकाराम भगवंताच्या एवढे जवळ पोचले होते तरी पत्नी मात्र फारच दूर संसारात अडकून राहिली होती। तुकाराम उच्च परमावधीला पोचले तरी पत्नी मात्र ते मानायला तयार नव्हती। एकीकडे उंच डोंगर उभा होता तर बाजूलाच तेवढाच खोल खड्डा निर्माण झाला होता। तुकाराम सदैव माझा विठ्ठल विठ्ठल म्हणत तर पत्नी माझी मंगळाई मंगळाई म्हणून म्हशीच्या मागे असे। डोळ्यासमोर जिवंत स्वरूपात शक्तीचा अनुभव येत असतानाही ते ती नाकारीत असे अफाट चमत्कार तिला त्या काळात पाहायला मिळाले तरी तिने नवऱ्याला वेड्यात काढले होते। पतीवर तिचे प्रेम निश्चितच होते ते दिसून येते, परंतु तिच्या मनाला पाझर कधी फुटला नाही। माझ्याही बाबतीत असेच अनुभव येऊनही खूप माणसे अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीत। माझेही नातेवाईक त्याला अपवाद नाहीत। आता त्यांना थोडीशी जाणीव होत आहे। अर्थात असे वागल्याने मला काहीही त्रास होत नाही, पण याचा त्रास झालाच तर पुढे तुम्हाला होईल व तो न होण्यासाठी तुम्ही निदान यापुढे तरी योग्य तो मान या शक्तीचा ठेवा। तिची सेवा करायला पुढे या। सेवा करताना त्यात नाटक करू नका किंवा हातही आखडता घेऊ नका। म्युनिसिपालिटीच्या काही ठिकाणी नळातून पाणी येत नाही, पण नुसता फुसफुस असा आवाज येत असतो, तसे कोणी करू नका। तुम्ही येथे अर्पण केलेला प्रत्येक पैन पैसा भगवंताच्या योग्य सेवेला लागत असतो याची खात्री बाळगा। त्याचप्रमाणे तुम्ही मला केलेला प्रत्येक नमस्कारही तो माझ्याकडे न ठेवता त्या शक्तीकडे पुढे पाठवत असतो। म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे की माझे तुमच्याकडे तुमच्या नमस्काराकडे लक्ष नसले तरी तो भगवंत तुमच्या त्या कृतीला साक्ष असतो व तुमच्या प्रत्येक नमस्काराला त्या ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद हा असतोच। येथे असे काही भक्त आहेत की ते लहानसा नोकरी व्यवसाय करीत असतात व ते अतिशय नियमितपणे या शक्तीची त्यांच्या परीने सेवा करीत असतात, पण कुठेही त्याची वाच्यता नसते। मी खरोखरच अशा भक्तांवर प्रसन्न असतोच, परंतु काही भक्त मात्र नुसतेच बोलत राहतील व काही सेवा करायची झाली तर केवळ नाम मात्र करतील व त्याची जाहिरात मात्र भरपूर करतील। सेवा अर्पण करताना सुद्धा त्याचे फार कौतुक करून 10 माणसात माझ्या हातात देतील। ती जर वस्तू असेल तर त्या वस्तूची किंमतही सर्वांसमोर जाहीर करतील। म्युनिसिपालिटीच्या पाणी न येणाऱ्या नळाचे उदाहरण आत्ताच दिले आहे, तशीच त्यांची अवस्था असते। याच्या उलट काही वृद्ध सेवेकरी कार्यकर्ते त्यांच्या मुलांच्या पेक्षा अधिक सेवा करताना दिसतात व पावती पुस्तके घेऊन दिवसभर घरोघरी फिरतानाही दिसतात। हे सर्व खरोखरीच आश्चर्यजनक आहे। जुने भक्त मात्र काही ठिकाणी पावती पुस्तके घेऊन फिरतानाही दिसत नाहीत। पूर्वी खूप सेवा केली, आता जमत नाही असे म्हणून खुशाल मोकळे इतरत्र फिरताना दिसतात। ईश्वर या सगळ्या गोष्टी पाहत असतोच,
तुम्ही सगळ्यांनी आता या कार्याला वाहून घेणं आवश्यकच आहे. तुम्ही जे नगरला येत असता ते सर्व तुमच्यासाठी येत असता, माझ्यासाठी कोणीही येत नाही हे तुम्ही जाणताच. आता इसवी सन 1995 सुरू झाले आहे. मी तुम्हाला पूर्वीपासून इसवी सन 1994च्या पुढचा काळ फार महत्त्वाचा आहे असे सांगत आलो आहे आणि तुमच्याही अनुभवाला आता येईलच. तुम्ही भक्तांनी आता फक्त एकनिष्ठेने या चरणांची सेवा करीत राहणे आवश्यक आहे. ते तुम्ही करीत राहिलात की तुमची पुढची सर्व जबाबदारी ती शक्ती घेत असते. आता माझा देह हा विदेही अवस्थेमध्ये जाऊ लागला आहे. विदेही अवस्था ही या मार्गातील शेवटची अवस्था असते. ती अवस्था एकदा प्राप्त झाली की ती कायम राहत असते. त्यावेळी या देहाला अन्नपाणी लागणे खूप कमी तर होतेच, परंतु या देहाची सर्व कामे म्हणजे भक्तांना मार्गदर्शन करणे, तसेच भक्तांना अडचणीचे वेळी स्वप्नदर्शन देणे इत्यादी, इतर संकेत देणे इत्यादी सर्व कामे ही ईश्वरी शक्तीच परस्पर करीत असते. गुरुचरित्रात श्री गुरुदेवांच्या बाबतीतही असेच घडल्याचे दिसून येते. आता ही सर्व कार्य ती ईश्वरी शक्ती आपोआप करीत राहणार आहे. या काळात केवळ दर्शन देणे एवढेच काम असते. या अवस्थेत गेले की मौनावस्थाही हळूहळू प्राप्त झालेलीच असते. कोणाशी बोलणेही होत नसते, परंतु दर्शन दिल्याने भक्तांच्या मनात भावना, बुद्धी व विचार जागृत होऊ लागतात व त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांना आपोआपच त्याची उत्तरे सुचायला लागतात. थोडक्यात म्हणजे या देहाला दर्शन मूर्तीची अवस्था प्राप्त झालेली असते. आतापर्यंत या देहाचे मूळ कार्य बरेचसे पूर्ण झालेले आहे. एकदा आता नवीन श्री दत्त क्षेत्राचे काम पूर्ण झाले की मी तुमच्यासाठी जे कार्य हाती घेतले होते ते पूर्ण झाल्यासारखे होईल. हे कार्य पुढल्या 4-5 वर्षात पुरे व्हायला पाहिजे. संस्था स्थापन करणाऱ्याच्या देखत संस्था पूर्णत्वाला जाणे फार भाग्याचे असते. हे भाग्य सर्वांना लाभत नाही, परंतु ते माझ्या बाबतीत निश्चित घडेल असे मला वाटते. त्यासाठी तुम्हीही सर्वांनी कार्यरत होऊन या कार्यात सहभागी व्हायलाच पाहिजे. याच्या पुढील काळात सर्व धर्माची माणसं दर्शनाला येऊ लागतील. त्याची थोडी थोडी सुरुवात झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेलच. आता उरलेला सर्व काळ आनंदाचाच असणार आहे. माझा मार्ग दाखवण्याचा काळ व इतर कार्य जवळजवळ संपले आहे. तुम्हाला नित्य अनुभव येतच राहणार आहेत. तुम्ही ते प्रत्येकाने तारीख वारासहित व्यवस्थित टिपून ठेवावेत. ते सत्संग मंडळाकडे नगरला आणून द्यावेत. त्याचा उपयोग पुढील काळात चरित्र लिहिताना नक्की होईल. तुम्हाला अगदीच मोठी अडचण आली तर फोटो पुढे घरात सांगा, जिथे माझा फोटो आहे तिथे माझा वास आहे हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला अनुभवायला येईलच. लहान मोठी अनेक संकटे तुमच्यापासून आपोआप दूर जातील व त्याचेही तुम्हाला संकेत मिळू लागतील. त्यासाठी तुमचा दर्जा आपोआपच वाढत जाणार आहे व त्यामुळे तुम्हाला आता अडचणी आल्यानंतर नगरला सारखे फोनही करत बसण्याची गरज लागणार नाही. ज्या माणसाने आजपर्यंत या देहाचे दर्शनही घेतलेले नाही अशा माणसांनाही या पुढील काळात स्वप्नदर्शन, मार्गदर्शन मिळाल्याचे तुमच्या कानावर येईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.